दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महिला दिनानिमित्त प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे। 2023 मधील एक मराठी सिनेमा ज्याने हिंदी सिनेमालाही मागे टाकले। जवळपास 50 दिवस सिनेमागृहात हाऊसफुलचे बोर्ड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवरती 76 कोटींपेक्षा जास्तची कमाई करणारा बाई पण भारी देवा। अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही। कधीच कुणी म्हणत नाही की थांब, श्वास घे। आणि आता याच सिनेमाचा अजून एक भाग येतोय। नुकतंच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बाई पण भारी देवाच्या भरघोस यशानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या नवीन सिनेमाची अनाउन्समेंट केली आहे, जो सिनेमा त्यांच्या बाई पण भारी देवा या सिनेमासारखाच असणार आहे। कारण त्यांनी त्यांच्या या नवीन सिनेमाचं नावही सारखंच ठेवलंय, फक्त त्यात छोटासा बदल केलाय। आता तो छोटासा बदल जरी असला तरी त्यातच खूप मोठी गोष्ट आहे। आधीचा बाई पण भारी देवा होता, तर आताचा आई पण भारी देवा असा असणार आहे। नावावरूनच कळतंय की यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे हे प्रत्येक घरातील आईची गोष्ट आई पण भारी देवा या सिनेमातून मांडणार आहेत। बाई पण भारी देवा आणि आता येणारा आई पण भारी देवा या दोन्ही सिनेमाचं लिखाण वैशाली नाईक यांनी केलं आहे। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे लेखिका वैशाली नाईक यांचा बाई पण भारी देवा हा पहिला सिनेमा होता। त्यांनी या सिनेमाच्या आधी काही हिंदी मालिकांचं लिखाण केलेलं होतं, मात्र त्यांचा हा पहिला सिनेमा होता आणि या सिनेमाने एवढं भरघोस यश मिळवलं ही एक खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि आशा आहे की त्यांचा हा दुसरा सिनेमाही तसंच भरघोस यश मिळवेल। दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आई पण भारी देवा या सिनेमाचं टायटल अनाऊन्स करत असं लिहिलंय की प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट आई पण भारी देवा। आणि असं कळतंय की हा सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होईल। आई पण भारी देवा या सिनेमात कोण कोण कलाकार असणार आहेत हे अजून तरी उघड करण्यात आलेलं नाहीये।